पैठणीची ओळख असलेल्या येवल्यात पारंपरिक पद्धतीने रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतो। एकमेकांवर रंग फेकण्याचा आगळावेगळा सामना येथे पाहायला मिळतो। ढोल ताशे आणि वाद्यांचा गजर, तरुणाईचा जल्लोष, रंगांची उधळण करत येवलेकरांनी पारंपरिक पद्धतीने रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलाय। पैठणीची ओळख असलेल्या येवल्यामध्ये रंगपंचमी उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे। इथे शेकडो वर्षांपासून रंगपंचमीला रंगाचे सामने खेळले जातात। प्रथा परंपरेनुसार गावातील टिळक चौकामध्ये ट्रॅक्टरवरती रंगांचे ड्रम भरून दोनही बाजूचे गावकरी सज्ज होतात आणि सुरू होतो एकमेकांवर रंग फेकायचा सामना। दोनही बाजूचे गावकरी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांवर मनसोक्त रंगांची उधळण करत असतात। रंगांचे हे सामने पाहण्यासाठी संपूर्ण गाव यावेळी एकवटलेलं असतं। अशी ही येवल्यामधील आगळी वेगळी पण रंगतदार रंगपंचमी मोठ्या जल्लोषामध्ये साजरी झाली आहे। ही रंगपंचमीची परंपरा फार जुनी आहे। इथे पूर्वी बैलगाड्यांवर टिपणे ठेवून दोन्हीकडून बैलगाड्या यायच्या आणि कलगी तुरा व्हायचं। इथे इकडच्या बाजूचे काही तालमी, इकडच्या बाजूचे काही तालीम पूर्वी बैलगाड्यावर यायच होते, परंतु आता ट्रॅक्टर यायला लागले। ही फार जुनी परंपरा आहे, आगळी वेगळी आहे। अशी परंपरा मला नाही वाटत म्हणजे महाराष्ट्रभर असेल म्हणून। दोन्हीकडचे येतात, कोणचा आनंद एकमेकाच्या रंग उधळतात आणि मस्तपैकी आनंद घेऊन सगळे घरी जातात। भांडण तंत्र कुठेही होत नाही आणि ही मिळालेली ऊर्जा हे आयुष्यभर पुरते। माझं तर मत आहे बाहेरच्या गावाच्या लोकांनी हे आमच्या आगळी वेगळी परंपरा पाहायला यावी। गेल्या पिढी त्याच्या मागच्या पिढीच्या लोकांनी परंपरा सुरू केली आणि आताच्या तरुण पिढी ती सुरू करते, त्याच्या पुढे ती चालू राहील। गेल्या वर्षी पाण्याची टंचाई असल्यामुळे कोरड्या रंगाची रंगपंचमी घेतली होती आणि ह्या उत्साह असताना सुद्धा तरुणाईंनी आपल्या उत्साहाला मुरड घातली आणि कोरडी रंगपंचमी केली। यापुढे पाऊस पाणी बरे असल्यामुळे पाणी बरे असल्यामुळे यापुढे आता पुन्हा रंगपंचमी पाण्याची होते। प्रशांत कलंके, सी 24 तास, येवला।